काही नाही. बोला ना. काय शिजवलंय? काय करताय ते? मुगाची डाळ शिजवून मेथीचे धपाटे बनवते. डाळ शिजून? हो, जरा वेगळ्या पद्धतीने. याची रेसिपी मग? चला दाखवते. ठीक आहे. गव्हाचं पीठ, बेसन पीठ, हळद, थोडंसं लाल तिखट, धना पावडर, हिरवी मिरची, लसूण, ओवा आणि जिऱ्याचं वाटण, धुवून बारीक चिरलेली मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ. पीठ मळण्यासाठी शिजवलेली मुगाची डाळ घेतली. शक्यतो जरा जास्तच मुगाची डाळ टाका. जर कमी पडली तर नॉर्मल पाण्याने तुम्ही पीठ मळून घ्या. हे धपाटे ना तुम्ही नॉर्मल आपण चपाती 4 पोळची करून लाटतो सेम तसे लाटले तरी चालतील, पण आम्ही इथे लच्छा पराठा टाईप लाटणार आहे, जेणेकरून ते क्रिस्पी होतात आणि खूप टेस्टी लागतात. आता इथे मी साठा घेतला आहे कॉर्नफ्लॉवर आणि तेलाचा. तुम्ही नॉर्मल गव्हाचं पीठ किंवा मैदा टाकून साठा रेडी केला तरी चालेल. मस्त पोळी लाटून घ्यायची, साठा लावायचा. सेम लच्छा पराठा बनवतो आपण त्या टाईपने आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तुमची वेगळी पद्धत असेल लच्छा पराठा बनवण्याची, त्या पद्धतीने तुम्ही बनवला तरी चालणार आहे. फक्त शेकताना त्याला ना मध्यम आचेवरती तेल, तूप, बटर जे तुम्हाला आवडेल ते लावून आपल्याला छान शेकून घ्यायचा आहे. म्हणजे तो क्रिस्पी होतो आणि सर्व लेअर मोकळ्या होतात. बघू शकताय खूप क्रिस्पी झाला होता आणि खूप टेस्टी लागतो. मस्त लेअर पडलेली आहे आणि खुसखुशीत झालेला आहे. अशा प्रकारे मूग डाळ मेथीचे धपाटे आपले तयार झाले. यांची टेस्ट आहे ना, आपण मेथीची मटरी खातो जी मैदा आणि डीप फ्राय केलेली असते, सेम तशीच लागते. फक्त हे जरा हेल्दी व्हर्जनमध्ये. जरूर ट्राय करा आणि मुलांनासुद्धा खाऊ घाला. बाय बाय.